स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे धिरडे लोखंडाच्या तव्यावर आणि त्यासोबत आमरस। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी इथे सर्वात अगोदर धिरड्याचं पीठ तयार करून घेत आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। त्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ, सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करायचं। मी इथे 2 वाटी ज्वारीचं पीठ त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। ज्वारीचे धिरडे बनवताना पिठाचं प्रमाण बरोबर असायला हवं, नाहीतर मग धिरडे तव्याला चिटकतात, तुटतात। तर अशा पद्धतीने ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घ्यायचं। त्यामध्ये पाणी घालताना सुद्धा एकदम पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालून मिक्स करायचं। त्यामुळे पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित निघतात। इथे बघू शकता तुम्ही पिठातील सर्व गाठी मोडलेल्या आहेत आणि पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। हे धिरड्याचं पीठ अगदीच डोस्याच्या पिठा इतकं पातळसर पीठ करून घ्यायचं नाही, तर थोडंसं घट्टसरच असायला हवं। त्यामुळे धिरडे व्यवस्थित गोल आकारात येतात। आता हे धिरड्याचं पीठ झाकण ठेवून बाजूला ठेवायचं, तोपर्यंत आमरस करून घ्यायचा। आमरस बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 किलो केशर आंबे। तुम्ही कोणतेही आंबे घेऊ शकता, सध्या आंब्याचं सीजन आहे, अनेक प्रकारचे आंबे बाजारात आहेत। तर सर्वात अगोदर आंबे मी स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले आणि आता आंबे कट करून घ्यायचे। आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या, त्यानंतर आमरस करून घ्यायचा। आंबे बाजारातून आणल्यानंतर सर्वात अगोदर आंबे थंड पाण्यात ठेवायचे, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर आंब्याचा आमरस करायला घ्यायचा, किंवा मग तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, त्यानंतर आमरस करू शकता। तर मी हे आंबे फ्रीजमध्ये ठेवलेले नव्हते, असेच धुवून घेतले आणि आमरस करायला घेतले। आमरस केल्यानंतर मी आमरस फ्रीजमध्ये ठेवणार आहे, तोपर्यंत धिरड्याचं पीठ तयार होतं आणि धिरडे होईपर्यंत आमरसही थंड होऊन जातो। तर इथे सर्व आंब्याच्या फोडी कट करून झालेल्या आहेत। आता या फोडी थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि त्यानंतर यामध्ये घालायची साखर। साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता, कारण की आंबे कधी गोड असतात, कधी आंबट असतात, त्यामुळे साखरेचं प्रमाण काही ते सांगता येणार नाही, कमी जास्त साखर लागू शकते। त्यानंतर यामध्ये घालायचं दूध। दूध थंड किंवा रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं, गरम घ्यायचं नाही आणि मिक्सरला फिरून घ्यायचं। बघा आंब्याचा आमरस किती छान झालेला आहे। आता याच पद्धतीने सर्व आंब्याच्या फोडी थोड्या करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडंसं दूध, थोडी साखर असं करून फिरून घ्यायचं आणि सर्व आमरस तयार करून घ्यायचा। तर इथे आमरस तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही आमरस किती छान घट्टसर तयार झालेला आहे। यामध्ये मी पाणी थोडंही घातलेलं नाही, फक्त दूध घालून फिरवलं। आता हा आमरस फ्रीजमध्ये ठेवू। आमरस थंड होईपर्यंत धिरडे करून घेऊ। तर धिरडे करण्यासाठी मी इथे गॅसवर ठेवलेला आहे लोखंडी तवा आणि लोखंडी तवा गरम झालाय। तर तव्याला तेल लावण्यासाठी मी इथे कांदा कापून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने कांद्याने तव्याला तेल लावून घ्यायचं। ही अगदी पारंपरिक पद्धत आहे। मी अशा पद्धतीने धिरडे करायला आईकडून शिकलेले आहे। याच पद्धतीने माझी आई धिरडे करायची आणि अजूनही तिला सांगितलं तरी याच पद्धतीने करते। तवा मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं। त्यानंतर धिरड्याचं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने 1 ते 1.5 पळी तव्यावर घालायचं आणि गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं। आणि हे धिरडे जास्त जाडसर करायचे नाहीत आणि जास्त पातळही करायचे नाहीत, तर मध्यम आकारामध्ये करायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही इथे गोल आकारामध्ये धिरडा पसरवून घेतलेला आहे। त्यानंतर यावरती अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। बघा अर्ध्या 1 मिनिटामध्येच धिरडा तयार होतो, जास्त वेळ लागत नाही आणि खूप छान धिरडा तयार झालेला आहे। तव्याला चिटकलेला नाही, लोखंडी तवा असून सुद्धा बघा धिरडा किती छान झालेला आहे। धिरडे करताना धिरड्याचं पीठ तव्यावर टाकल्यानंतर 2 पद्धतीने पसरवलं जातं। एक पद्धत म्हणजे मी आता दाखवली आहे ती चमच्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने पसरवता येतं, आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला आता दाखवते। सर्वात अगोदर तव्याला तेल लावून घेतल्यानंतर धिरड्याचं पीठ तव्यावर टाकायचं, त्यानंतर हातानेच अशा पद्धतीने गोल आकार देत पसरवायचं पीठ। आईसुद्धा याच पद्धतीने धिरडे करायची, हाताने पसरवून, आणि पूर्ण तवा भरून धिरडा जरी पसरवला तरी सुद्धा धिरडा तुटत नव्हता। आपल्याला काही एवढं जमणार नाही, त्यामुळे आपल्याला जमेल तेवढेच थोडे गोल आकारामध्ये धिरडे करून घ्यायचे। तर इथे बघा हा पण धिरडा खूप छान झालेला आहे। आमरस धिरडे हा मराठवाड्यातील पारंपरिक पदार्थ आहे आणि अजूनही याच पद्धतीने मराठवाड्यामध्ये आमरस धिरडे केले जातात। त्यामुळे मीही लोखंडाच्या तव्यावर धिरडे आज केले, आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने जमत नसतील लोखंडाच्या तव्यावर तर काही हरकत नाही, नॉनस्टिक तव्यावर सुद्धा तुम्ही धिरडे करू शकता। आणि अशा पद्धतीने जर हाताने धिरड्याचं पीठ पसरवायचं असेल तर गॅसची फ्लेम कमी करायची, त्यानंतर पीठ पसरून घ्यायचं आणि पुन्हा थोडीशी गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची। धिरडे करताना मध्यम आचेवर करावेत, जास्त गॅस केला तर धिरडे करपतात आणि खूप कमी असला तर तव्याला चिटकतात। आणि इथे माझे सर्व धिरडे तयार करून झालेले आहेत। बघू शकता तुम्ही धिरडे किती छान झालेले आहेत। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, जास्त मोठे नाही, मध्यम आकारामध्ये धिरडे आहेत। कुठेही करपलेले नाहीत आणि व्यवस्थित भाजलेले देखील आहेत।
आणि किती मऊ लुसलुशीत झालेले आहेत. आणि धिरडे होईपर्यंत आमरसही छान थंड झालाय आणि त्यानंतर मी ताट सर्व केलं. आमरस धिरडेसोबत खाण्यासाठी मी आज बनवली शेवभाजी. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील अशा छान छान रेसिपी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.